माझ्या घरच्यांना जास्त गॅरंटी होती की मी 3 आठवड्यापर्यंत ठीक आहे. त्यांना गॅरंटी होती की 3 आठवड्याच्या वर नाही जाणार हा माणूस, याला येणारच नाही. 85 दिवस घरामध्ये राहून दाखवलं बाहेर आलेले आहेत. हा 10 वर्षापूर्वीचा सागर जसा होता तसा तो सागर परत मला मिळाला. ते 24 तास आम्ही राहिलेलो. आमचं काय होत असतं ते आमचं आम्हाला माहिती आहे. समोर हे चालू आणि तुम्ही त्यात तुमचं वेगळं सुरू होतं. मी आणि अनुष आम्ही तिला मंद बदल म्हणतो. यातच सगळं आलं. पुढे आता काही अजून विचारायची गरज नाही. बिग बॉस मध्ये येतात, फेमस होण्यासाठी येतात, नाव मिळवण्यासाठी येतात. तर मला हा प्रश्न आहे की तुम्ही ऑलरेडी फेमस आहात, तुम्हाला ऑलरेडी सगळेजण ओळखतात. बिग बॉसला हो म्हणण्यामागचं एक कारण काय होतं, असं खूप ठोस कारण, खरं कारण? नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून. नुकताच तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सागर कारंडे यांनी निरोप घेतलेला आहे आणि आता खरं तर खेळ शेवटाकडे आलेला आहे. आणि आता सागर दादा आहे माझ्याबरोबर. हॅलो, कसे आहात दादा? मी मस्त आहे, छान. बरं, बिग बॉस बद्दल आणि सगळ्या गोष्टींबद्दल मला बोलायचंच आहे, पण मला असं कळलेलं आहे की तुम्ही घरामध्ये असताना ट्रॅफिक, गाड्या, हॉर्न या सगळ्या गोष्टी खूप मिस केल्यात. तर आता कसं वाटलंय हॉर्नचा आवाज फायनली कानी पडलाय? गाणी सोडून काहीतरी वेगळं, गाणी सोडून काहीतरी कानावर वेगळं पडलं. पॅ जे मुंबईतल्या माणसाला जगण्यासाठी जे महत्वाचं असतं की मुंबईचा आवाज, तो मला परत मिळाला, तो मी ऐकला आणि मी जिवंत आहे याची खात्री वाटली मला. पण एक अशी कोणती गोष्ट होती की जी आतमध्ये गेल्यावर असं वाटलं की चला बरं झालं, आता जरा थोडी सुटका मिळेल ह्या गोष्टीपासून? हीच गोष्ट, ट्रॅफिकचा आवाज, ते दोन मिस पण केलीत. एक्झॅक्टली तेच. जाताना असं खरंच वाटलं की अरे आता काही दिवस ते नाही, तो आवाज यार, ते 2-2 तास ट्रॅफिक मध्ये अडकणं नाही, काही नाही, छान. पण तिथे गेल्यानंतर तेच जास्त मिस केलं मी. मजा आली. पण आता मी घरापर्यंत आणि आता ह्या सगळ्या गोष्टी, आता मला गप्पा मारायच्या तुमच्याबरोबर. खूप गप्पा आता झाले असतील, खूप प्रश्न, पण तरी सुद्धा आपण जरा थोडं काहीतरी बोलूयात वेगळं. पण मला सांगा की एक तर तुम्ही घरातून बाहेर आलात, हे तर आधी खूपच अनपेक्षित होतं, कारण का कोणालाच असं वाटलं नव्हतं की तुम्ही आता ह्या स्टेजला बाहेर आला. म्हणजे आम्ही तुम्हाला खूप पुढपर्यंत पाहत होतो. तर नेमकं असं काय घडलं? म्हणजे एक असं म्हणतो ना की बापरे, हे जर का नसतं ना मी केलं तर कदाचित मी बाहेर नसतो आलो. सो एक रिअलायझेशन, कुठल्या तरी एका गोष्टीमुळे मी बाहेर आलो असं मला वाटत नाही. कोणतरी बाहेर येणारच होतं. आठी लोक स्ट्रॉंग होते, आपापला गेम खेळत होते. शेवटी निर्णय लोकांचा आहे. लोकांनी मला जसं 85 दिवस आतमध्ये ठेवलं, तसंच 15 दिवस आधी बाहेर काढलं आणि मला काही नाही राग त्याचा, काही नाही. छान एन्जॉय करून. हो यार, हो यार. येस. पण आम्हाला घरात जाण्यापूर्वी जे सागर कारंडे होते, आम्हाला माहिती होतं की उत्तम अभिनेता आहेत, स्किट्स खूपच गाजतात त्यांची, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकतात. सो आम्हाला हे मल्टी टॅलेंटेड सागर कारंडे माहिती होते. पण घरात गेल्यानंतर तुमची एक दुसरी बाजू कळली की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, किंवा तुम्ही गेम खेळताना तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन करून तुम्ही कसे खेळू शकता. सो एक म्हणतो ना की प्रत्येकाचे पैलू असतात प्रत्येक माणसाचे, तर ते तुमचेही आम्हाला दिसले, पण आम्हाला ते ॲज अ ऑडियन्स म्हणून दिसले. तुम्हाला काय जाणवलं की त्या 100 दिवसामध्ये स्वतःतला काय वेगळा सागर तुम्हाला जाणवला? हो. आधीचा जो सागर होता तो अतिशय शांत स्वभावाचा, फारच कमी बोलणारा. मी घरी पण फार बोलायचो नाही. म्हणजे घरचे मला खूपदा म्हणायचे की बोला, काहीतरी बोला, मी विचारतोय काहीतरी बोला. इतर ठिकाणी पण मी शांतच असायचो. जे मिळाले ते हेच मिळाले की मी बोलायला लागलो. बिग बॉसने बोलतं केलं मला आणि ते कुठेतरी मिस करत होतो मी. जे 10 वर्षापूर्वीचा सागर जसा होता तसा तो सागर परत मला मिळाला. मग त्या 10 वर्षात असं काय झालं की तुम्ही शांतच झाला? असं काही नाही. एक घटना घडली आणि मी शांत, असं नाहीये. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात घडत जातं आणि आपल्यामध्ये आपण बदल करत जातो. बदल होत जातात, आपण मुद्दाम पण नाही करत, ते होतात, आपोआप होतात आपल्यामध्ये. थोडे बदल होतात आपोआप. तो एक बदल झाला होता माझ्यात, ते फक्त परत मिळालं मला. क्या बात आहे. काहीतरी प्रत्येक माणूस काही ना काहीतरी शिकून येत होता. येस, डेफिनेटली शिकून तर येत होता, पण काहीतरी कमवून पण येत होता. प्रत्येकाला माझी गॅरंटी की प्रत्येकाला काही ना काहीतरी, प्रत्येक माणूस जेव्हा घरातून गेला ना तो प्लस मध्येच गेला असेल असं मला वाटतं. खरंय.
पण घरामुळे काय काय असं वाटतं की अच्छा ह्या गोष्टी अशाही होऊ शकतात, किंवा असं बरेच जण म्हणतात की ना बिग बॉस हा एक सायकोलॉजिकल गेम सुद्धा आहे, की तिथे जाऊन आपला माइंडसेट किंवा आपली विचार करण्याची पद्धत बदलते. तर तुम्हाला काय असं वाटतं की बिग बॉस साधारण कसा गेम आहे, की बाहेरून बघताना तो सोपा तर खूप वाटतो सोपं खूप, वाटतं. आत जाऊन ते अनुभवणं खूप कठीण असतं. तुम्ही पर्सनॅलिटी तुमची काय आहे हा गेम आहे. तुम्ही कुठल्या क्षणाला कुठल्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसे रिॲक्ट होता हा गेम आहे. एक 4 सिच्युएशन तुम्हाला दिल्या तर प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुमची रिॲक्ट होण्याची ताकद किती आहे, तुमची सहन करण्याची ताकद किती आहे, तुम्ही कुठल्या लेवल पर्यंत जाऊ शकता, जर भांडण झालं तर कुठल्या लेवलला जाऊ शकता, आणि जर तुम्ही खचलात तर कुठल्या लेवल पर्यंत खचू शकता. हा गेम आहे बिग बॉस. आणि जसं म्हटलं की बिग बॉस तुम्हाला तोडत जातील, नाती पण जोडली जातात तिकडे, पण तुम्हाला एक स्पर्धक म्हणून तुम्हाला तोडत जातात. तुम्ही किती खंबीरपणे उभे आहात ते तुमच्यावर आहे. मग आपण किती स्ट्रॉंग Strong आपली आहोत. किती Yes. कपॅसिटी आहे, हो. हे परीक्षा आहे म्हणजे हो, याची हो. आतमध्ये. हो, लोकांना तेच म्हटलं सोपं वाटतं बघायला. लोकांना 1 तासाचा एपिसोड दिसतो, 1-1.5 तासाचा, पण ते 24 तास आम्ही राहिलेलो आहे. ते 24 तासामध्ये थोडं थोडं काढून 1 तास तुम्हाला खरंय. वाटतं, आणि ते एंटरटेनिंग असतं. हो. पण आमचं काय होत असतं ते आमचं आम्हाला माहिती आहे. ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही. खरंय. आता एंटरटेनिंग तुम्ही म्हणलं, एंटरटेनमेंटचा विषय निघालाच आहे, तर मला त्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला थँक्यू म्हणायचे, कारण त्या बिग बॉसच्या घरामध्ये जिथे सतत वादविवाद, भांडणं, चढे आवाज, ह्या सगळ्या गोष्टी जिथे सुरू होत्या, तिथे कुठेतरी प्रेक्षकांना एक खात्री होती की एक अशी व्यक्ती घरामध्ये आहे जी कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणाच्याही चेहऱ्यावरती एक छान हसू आणू हो. शकते, जी होता तुम्ही. हो. तर हा ह्युमर तिथे त्या सिच्युएशनला कसा वापरावा हे पण किती कठीण आहे, की इथे लोक भांडतायत आणि इथे छान काहीतरी असा एक पंच करायचा की त्यांना हसूही आलं पाहिजे. ही सिच्युएशन किती डिफिकल्ट होती त्यावेळेला, की समोर हे चालू आहे आणि तुम्ही त्यात तुमचं वेगळं सुरू होतं. तुम्ही मी ते एन्जॉयच करत होतो. जे काही चालू होतं, भांडणं असतील काही असतील, ते एन्जॉय करत होतो. नाही, पण आहे टफ आहे हे, की त्यावेळी ती परिस्थिती कशी हँडल करता येईल आणि उत्तम पद्धतीने कशी हँडल करता येईल. तुमचं कौतुकही केलं गेलं आणि हा आणि विनोद हे एक असं माध्यम आहे ना, की ते माध्यम वापरून आपण खूप गोष्टी सहजपणे लोकांपर्यंतच नाही, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो आणि खूप हसत खेळत पोहोचवू शकतो. त्याचा राग नाही येणार. तर तो एक अस्त्र होतं माझ्याकडे विनोदाचं. ते म्हणजे मजा आली. कोणाला दुखावलं नाही. उत्तम पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीने टोमणा जरी मारायचा असेल तरी मी ते विनोदातून हसत मारलेलं आहे. तिथे विनोदाचा वापर मला उपयोग झाला त्या गोष्टीचा, आणि कोणी हर्ट नाही झालं एवढंच मला म्हणायचं, की हर्ट होतं का म्हणे. आता तुम्ही विनोदाचा उल्लेख केला आहे, तर मला एक तुम्हाला छोटासा टास्क द्यायचा आहे. आता घरामध्ये जितके सदस्य उरले आहेत त्या सगळ्यांना हर्ट न करता विनोदी तुमच्या खास शैलीमध्ये एक छान गोड सल्ला द्यायचा असेल. एक असं म्हणतो ना की कान हे नेहमी सोनारानेच टोचावेत असं म्हणतात, तर तसा एक सल्ला पण तो तुमच्या स्टाईलमध्ये द्यायचा असेल. ठीक आहे, मी एक नावं सांगेन आणि तुम्हाला सल्ला द्यायचा आहे प्रत्येकाला. बरं, आपण पहिले सुरुवात कोणापासून करायची तुम्ही सांगा. विशाल. विशाल त्याने त्याचा मीपणा कमी करायला पाहिजे. जो काही त्याला अभिमान आहे त्या गोष्टीचा, पण काही वेळा काही वेळा अति होतं मीपणा, खूप अति होतो त्याचा. त्याने तो सांभाळायला हवा, हा सल्ला देईल. राकेश पापड. खेळा रे खेळा, आता तरी खेळा. अनुश्री जीभ खूप चालते, ती जिभेवर ताबा ठेवायला पाहिजे तिने. तन्वी बोलते. अरे किती बोलते.
खूप बोलते तिने. बोलणं कमी केलं ना तर खूप काही मिळेल तिला पण आयुष्यात. तुम्ही सुरुवातीला सांगितलंही होतं. हो, मी म्हटलेलं बोलते, किती बोलते. रेवा. आम्ही प्रेमाने तिला मंदबदक म्हणतो. मी आणि अनुश्री आम्ही तिला मंदबदक म्हणतो. यातच सगळं आलं. पुढे आता काही अजून विचारायची गरज नाही. राखी. राखी, अरे बापरे, डेंजर. काय राखीबद्दल काय, राखीला कोण सल्ला देणार यार? तिला सगळंच येतं सगळ्यातलं, आणि बिग बॉस तिने पीएचडी केली आहे, खरंय. त्यामुळे तिला काय सांगणार? तिनेच सांगावं लोकांना की कसं खेळायचं. हो, तिला नाही सांगता येणार. ओके, सो हे सल्ले दिलेले आहेत. हा, एवढं आहे तेवढं. असं रेवाला वाईट नाही वाटणार, तिला माहिती आहे मी कसं आहे. पण घरामध्ये ना प्रत्येकाबरोबरची तुमची इक्वेशन्स दर आठवड्याला काही जणांबरोबरची होती ती कॉन्स्टंट आम्हाला दिसत होती, छान सगळ्यांबरोबर. काही जणांबरोबर काहीतरी चढउतार, जसं म्हणतात की प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काही होणारच ना, तेवढं यार, एका घरात राहतोय, कधी ना कधी तरी मतभेद होणार. पण एक अशी व्यक्ती की तुम्हाला असं वाटलं की नाही शेवटपर्यंत कदाचित माझं या व्यक्तीबरोबर खूप छान पटू शकतं, तर ती कोणती? शेवटपर्यंत पटू शकतं? आर्मी. पहिल्या दिवसापासून म्हणजे आमचं असं काही फार मोठे खटके उडाले. गेमच्या वेळी गेम खेळायचो आम्ही, पण गेम व्यतिरिक्त शेवटपर्यंत आम्हाला नव्हतं वाटलं की आम्ही भांडू कधी. नाही. बरं, मला सांगा, बिग बॉस बद्दलच्या तर गप्पा होता त्याच्या, पण घरामध्ये असताना तुमचं जे कोर आहे, तुमचा अभिनय किंवा तुम्ही जे सुंदर स्किट्स करतात, हे सगळं किती मिस केलं? मला वाटतं करण होता तोपर्यंत तुम्हाला त्या टास्क मध्ये ते करता येत होतं. करण गेल्यानंतरही बिग बॉसने मला प्लॅटफॉर्म दिला होता परफॉर्म करायला. अभिनय कट्टा सगळे असा प्रकार होता जिथे मला माझ्या शैलीत सादर करता आलं, जे काही विनोदी मला सादर करायचं. 2-3 परफॉर्मन्स केले मी करण गेल्यानंतर, तर ती एक गोष्ट मी मिस नाही केली. नंतर मग जरा प्रॉब्लेम झाला असता माझा की एका कलाकाराला परफॉर्म करता येत नाहीये, तर पण बिग बॉसने त्याची काळजी घेतली व्यवस्थित. मला विकेंडच्या वारला ते हाऊस पुरवली माझी. पण असं कायम मी खूप जणांकडून ऐकलं की बिग बॉस मध्ये येतात, खूप फेमस होण्यासाठी येतात, नाव मिळवण्यासाठी येतात. पण मला हा प्रश्न आहे की तुम्ही ऑलरेडी फेमस आहात, तुम्हाला ऑलरेडी सगळेजण ओळखतात, तर बिग बॉसला हो म्हणण्यामागचं एक कारण काय होतं, असं खूप ठोस कारण, खरं कारण? बिग बॉस या प्रकाराचा अनुभव मला घ्यायचा होता. हा, तू बरोबर बोललीस की फेमस तर कुठले आधी पण होतोच, लोकांना मी आवडायचो, गेले कित्येक वर्ष मी काम करतच होतो. पण बिग बॉस हा काय प्रकार आहे आणि तिथे मला काय मिळणार आहे ही क्युरियोसिटी होतीच मला. मी आधी 3 वर्ष नाही म्हणायचो. 3 वर्ष मला बोलवण्यात येत आहे, पण मी नाही म्हणायचो. मी घाबरायचो या कार्यक्रमाला, की माझं काम नाहीये हे, असं मला नेहमी वाटायचं. पण आता वाटतं की बरं झालं मी यार. आणि मी सगळ्यांना सांगतो की कधी संधी मिळाली तर करा यार, एक वेगळं काहीतरी देऊन जाईल तुम्हाला हा शो. पण ते नाही म्हणणं, मला वाटतं कधी कधी असं होतं की अच्छा, एखाद्या गोष्टीला नाही 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 म्हणून फायनली ते तुमचं त्यानंतर मी यावेळी पण नाहीच म्हटलं होतं. पण ते टीम जी आहे ती मला म्हणाली एकदा भेटूया आपण. कन्व्हिन्स केलं मला काही गोष्टी सांगितल्या त्यांनी की कुठल्या पद्धतीने तुम्हाला तिथे ट्रीट केलं जातं, किंवा तुमच्या मनात जर काही वाईट आहे या शो बद्दल, तर त्यांनी ते क्लिअर केलं मला सगळं, आणि मी कन्व्हिन्स झालो. हो, मला पटल्या या गोष्टी. ओके, असं आहे तर मी करतो. आणि मला गॅरंटी होती, माझ्या घरच्यांना जास्त गॅरंटी होती की मी 3 आठवड्यापर्यंत टिकेन. त्यांना गॅरंटी होती की 3 आठवड्याच्या वर नाही जात हा माणूस, याला येणारच नाही. 85 दिवस घरामध्ये राहून दाखवलं. मग मला ऑस्कर मिळाल्याचं फिलिंग आहे. ऑस्कर मिळालंय मला 85 दिवस राहून. घरात जाऊन एक अशी कुठची बिग बॉसचीच गोष्ट जे तुम्ही म्हणालात की काही गोष्टी असतात मनात की ज्या नंतर तुमच्या क्लिअर झाल्या, पण आत गेल्या जेव्हा ऍक्च्युअल मध्ये पाहिलं तेव्हा असं काय वाटलं की अच्छा, हे तर मला हे असं वाटत होतं, पण हे असं आहे, चांगलं वाईट काही असेल? मला
बिग बॉस तुम्हाला एकटं पाडत नाहीत कधी बिग बॉस. तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही एकटे पडला. तुम्ही खचत असाल ना तरी ते तुम्हाला कन्फेशन रूम मध्ये बोलवतात आणि तुम्हाला बूस्ट विचारपूस करतात, आपुलकीने विचारपूस करतात. घरच्यांची आठवण येऊ नये तुम्हाला, त्यासाठी काय करायचं, काय उत्तम सल्ले देतात. ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, खेळायची जिद्द निर्माण करतात आपल्यामध्ये. या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित आपल्याकडे लक्ष असतं त्यांचं. क्या बात आहे. आणि आता पुढचे प्लॅन्स काय काय? आता आम्हाला अजून काय काय छान छान प्रोजेक्ट्स मधून आता कोणत्या वेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये काम करण्याची इच्छा आहे? कारण असं म्हणतात ना की आता एक शो केल्यानंतर आता म्हणजे तुम्हालाही बिग बॉस करायचं होतं, वेगळं करायचं. बिग बॉस करायचं होतं केलं. आता म्हणजे मी रेग्युलर गोष्ट आधी करेन की जी मी मला नाटक करायला खूप आवडतं. तर आता महिन्याभरात एक नाटक करेन. पण मी सिरियल कधीच नाही केली. मी सिरियल प्रयत्न करेन सिरियल करायचा. मला आवडेल करायला, मला करून बघायची एकदा. क्या बात आहे, मस्त. मी कधीच नाही केलं ते, तो अनुभव घ्यायचा राहिला. आता मला वाटतं बिग बॉस मध्ये आता तुम्हाला असं वाटायला लागलं तर जे नाही केले आता हे आपण करायचंच यार. हो यार, खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत म्हणून आपण करत नाही, पण त्याचा अनुभव तरी घेऊया. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला. एकदा एक अनुभव चांगला आला की असं वाटतं की करू शकतो, तर मग करेन मी. क्या बात आहे. आता लवकरच म्हणजे सिरियल मध्ये जर का दिसले दादा तर तुम्हाला आश्चर्य नको वाटायला. येस, फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि इतका वेळ तुम्ही बोलतात खरं तर सकाळपासून बोलतोच मी. पण तरी सुद्धा तुम्ही छान खूप मस्त गप्पा मारल्या, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.